नमस्कार, मी प्रियांका नागने आज तुमच्यासाठी एक नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे. मी गट पदासाठी सरकारी कायमस्वरूपी नोकरी आहे. भरती आहे, गव्हर्नमेंट जॉब आहे. पूर्ण इंडियामधून कुठेही तुम्ही अप्लाय करू शकणार आहेत. खूप मोठी अपडेट आहे. तुम्ही ते ॲप्लिकेशन करू शकता. ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे. मी सविस्तर माहिती सांगणार आहे. गट पदासाठी सरकारी कायमस्वरूपी भरती म्हणजेच काय टेरिटोरियल आर्मी कमिशनिंग यांच्यातर्फे जॉब अपडेट आहे. आपण एज क्रायटेरिया काय आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, सिलेक्शन प्रोसेस कशी होणार आहे, जॉबची पूर्ण कॅटेगरी काय आहे, आपण पूर्णपणे बघून घेणार आहोत. तुम्ही ऑल ओव्हर इंडियामधून कुठूनही असू द्या तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहोत. आता आपण स्टार्टिंग डेट झालेले आहे 23 ऑक्टोबर 2023 पासून फॉर्म भरण्यासाठी सुरू झालेला आहे. लास्ट डेट आहे 21 नोव्हेंबर 2023. आपण सविस्तर माहिती बघूया. माझ्याकडे PDF आहे, 6 पानी PDF आहे. आपण पूर्णपणे माहिती बघून घेऊयात. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच इथे सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून ज्यांना जॉबची माहिती नाही आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचून जाईल. मी दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स देत असते. इन्फोसिस जॉब्स असू द्या, बायजूस वर्क फ्रॉम जॉब असू द्या, सरकारी जॉब्स असू द्या, विविध जॉब्स आहेत इथे. त्यानंतर गव्हर्नमेंट जॉब्स आहेत, बँक रिलेटेड जॉब्स आहेत. खूप सारे व्हिडिओज आहेत, तुम्ही बघू शकता इथे. नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला तर आपण सविस्तर माहिती बघून घेऊयात. सो इथे जॉईंट टेरिटोरियल आर्मी ॲज अन ऑफिसर तुम्हाला इथे करिअरसाठी इथं आहे जॉब. फुल टाइम करिअर आहे. तुम्ही लक्षात घ्या, डेट ऑफ सबमिशन सांगितलेलं आहे 23 ऑक्टोबर पासून ते 21 नोव्हेंबर. ऑनलाईन पद्धतीने करू शकणार आहात तुम्ही. इथे ऑफिशियल पेज सुद्धा आहे, आपण ते बघणार आहे. टू रजिस्टर करायचं असेल इथे क्लिक करायचं आहे. ही लिंक पूर्ण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. ऑलरेडी रजिस्टर्ड असेल तर डायरेक्ट इथे लॉग इन करायचं आहे. त्यानंतर इथे माहिती दिलेली आहे बघा. टोटल नंबर ऑफ वॅकन्सी आहे. मेलसाठी 18 आहे आणि फिमेलसाठी 1 आहे. कंडिशन्स आणि एलिजिबिलिटी बघा. ओनली सिटिजन्स ऑफ इंडिया, म्हणजे तुम्ही इंडियाचे सिटिजन असाल तर नक्कीच इथे अप्लाय करू शकता. एज लिमिट सुद्धा दिलेली आहे 18 ते 42 वर्ष हे सांगितलेलं आहे. तुमचं एज लिमिट बघा 18 to 42 इयर्स पाहिजे आहे, म्हणजे कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 42. एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा. ग्रॅज्युएशन, तुमचं कोणत्याही फील्डमधून ग्रॅज्युएशन झालं असेल तर चालणार आहे. त्यानंतर फिजिकल स्टँडर्ड, ए कॅन्डिडेट मस्ट बी फिजिकली अँड मेडिकली फिट इन ऑल रिस्पेक्ट्स. त्यानंतर एम्प्लॉयमेंट, गेनफुली एम्प्लॉयड सांगितलेलं आहे. इथे बघा, डेट ऑफ ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम सांगितलेलं आहे 3rd and 4th वीक ऑफ डिसेंबर, म्हणजे डिसेंबर मधल्या 3ऱ्या आणि 4थ्या वीकमध्ये टेंटेटिव्हली डेट्स आलेल्या आहे. त्यानंतर इथे सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन सांगितलेलं आहे. सेंटर्स ऑफ एक्झामिनेशन दिलेले आहेत. आपण 1 by 1 बघून घेऊयात. स्टँडर्ड आणि सिलेबस काय असणार आहे बघा. इथे सिलेबस तुम्हाला इन 1 सेशन रिझनिंग असणार आहे, एलिमिनेटरी मॅथमॅटिक्स असणार आहे, जनरल नॉलेज आहे आणि इंग्लिश आहे. 2 तासाची एक्झाम असणार आहे. रिझनिंग एलिमेंटरी मॅथमॅटिक्ससाठी 25-25 क्वेश्चन, 25-25 मार्क असणार आहे. जनरल नॉलेज आणि इंग्लिशसाठी पण 25 क्वेश्चन आणि 25 मार्क, पूर्ण मिळून 100 असणार आहे. पूर्ण सिलेबस दिलेला आहे, तुम्ही ते चेक करू शकता. रिझनिंगमध्ये डिझाईन जे क्वेश्चन पेपर टेस्ट डिझाईन होणार आहे तुमचं कंप्लीट सिक्वेन्स, मेकिंग लॉजिकल कन्क्लुजन बेस्ड ऑन सिम्पल पॅटर्न ऑफ नंबर, हे पूर्ण सिलेबस दिलेला आहे. तुम्ही एकदा इथे चेक करून घ्यायचं आहे. हे पूर्ण सिलेबस दिलेला आहे. त्यानंतर इथे जनरल नॉलेज, इंग्लिश सर्वांसाठी दिलेलं आहे. एक्झाम ड्युरेशन मॅक्झिमम टाइम 2 तास असणार आहे. कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. क्वालिफाईंग मार्क्स बघा. द टेरिटोरियल आर्मी डिरेक्टरेट हॅव डिस्क्रिप्शन टू फिक्स क्वालिफाईंग मार्क्स इन एनी ऑफ द सब्जेक्ट्स. ते डिसाईड करणार आहेत. पेनल्टी फॉर रॉंग आन्सर आहे 1/3 मार्क कट होणार आहे. आणि फी डिटेल बघा. तुम्हाला 500 रुपये फीज असणार आहे. इथे फी भरण्यासाठी तुम्हाला इथे लिंकवरती क्लिक करून तुम्ही पूर्णपणे फॉर्म्स भरायचे आहेत. इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत कॅन्डिडेटला फॉर्म भरताना. 23 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. आणि त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म फिल करताना व्हॅलिड आणि ॲक्टिव्ह ईमेल ID पाहिजे आहे. मोबाईल नंबर तुमचा व्हॅलिड पाहिजे आहे. मी नेहमी सांगते, जेव्हाही तुम्ही ऑनलाईन फॉर्म फिल करणार आहे तुमचे ईमेल ID आणि जे मोबाईल नंबर दिला आहे ते व्हॅलिड पाहिजे आणि ते चालू पाहिजे आहे. त्यानंतर कॅन्डिडेट शुड नो रिक्वेस्ट फॉर चेंज ऑफ द सेंटर विल बी ग्रांटेड. कोणतीही रिक्वेस्ट इथे ग्रँट केली जाणार नाही. त्यानंतर कॉपी प्रिंट तुमच्याकडे पाहिजे आहे. हे पूर्ण माहिती इथे दिलेलं आहे. त्यानंतर इथे ॲडमिट कार्ड फॉर ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम, हेल्पलाईन दिलेली आहे. तुम्हाला काही समजत नसेल तर इथे हेल्पलाईनवरती तुम्ही कॉल करून सुद्धा बघू शकणार आहात. हे पूर्ण माहिती झालेली आहे. सिलेक्शन प्रोसेस आहे. 2 स्टेज सिलेक्शन प्रोसिजर आहे. सायकोलॉजिकल ॲप्टिट्यूड टेस्ट आणि इंटेलिजंट टेस्ट होणार आहे.
त्याच्यानंतर इथे सर्टिफिकेट फॉर रेंडर्ड म्हणजे काय, तुम्हाला इथे सर्टिफिकेट सुद्धा त्याची जी पद्धत आहे ते सुद्धा दिलेलं आहे, नाव कसं द्यायचं आहे. त्यानंतर इथे द फॉलोइंग ॲप्लिकेबल सर्टिफिकेट फॉर कंपल्सरी प्रोड्यूस ॲट टाइम ऑफ इंटरव्ह्यू, तुम्हाला इंटरव्ह्यूच्या वेळेस हे सर्टिफिकेट पूर्ण भरून तुम्हाला द्यायचं आहे. खूप मोठी संधी आहे, बिलकुल गमावू नका. इथे पे स्केल दिलेला आहे बघा. त्यानंतर लेफ्टनंट आहे, कॅप्टन आहे, मेजर आहे. इथे पूर्णपणे पे स्केल दिलेला आहे. 56,100 पासून ते 1,77,500 पर्यंत इथे पे स्केल तुम्हाला भेटणार आहे. आणि त्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त मिलिटरी सर्व्हिस पे सुद्धा भेटणार आहे. तुम्ही जर ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल, एलिजिबल असेल, तिथे फॉर्म भरून नक्कीच इथे एक्झाम्स द्या. तुमचं नक्कीच इथे एलिजिबल असेल तर तुम्ही इथे सिलेक्शन होऊन जाणार आहे. एक्झाम सेंटर्स प्रोव्हाइड केलेले आहेत, आपण बघून घेऊया ते सुद्धा. एक्झाम सेंटर्स कोणते कोणते आहेत महाराष्ट्रामध्ये बघा, अमरावती आहे, औरंगाबाद आहे, मुंबई, नागपूर, नाशिक आणि पुणे. एक्झाम सेंटर्स बघा, पुण्यामध्ये आहे, नाशिकमध्ये आहे. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रामधून पण तुम्ही इथे अप्लाय केलं तर इझी आहे. अमरावती, औरंगाबाद, मुंबई खूप साऱ्या सेंटर्स आहे, तुम्ही इथे जाऊन एक्झाम सुद्धा देऊ शकता. इथे पूर्ण सिलेबस दिलेला आहे, चेक करू शकणार आहात. ट्रिग्नोमेट्री, जिओमेट्री, नंतर स्टॅटिस्टिक, जनरल नॉलेज, इंग्लिश हे पूर्ण स्टडी करून तुम्ही नक्कीच इथे एक्झाम देऊ शकणार आहेत. सिलेक्शन झाल्यानंतर तुम्ही इथे इंटरव्ह्यूसाठी जाऊ शकणार आहात. खूप मोठी संधी आहे, गमावू नका. नक्कीच इथे अप्लाय करा. शेवटची तारीख 21 नोव्हेंबर आहे, लक्षात घ्या. आणि काही जरी क्वेश्चन असेल नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. आपल्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.